नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आज सुद्धा अशी भन्नाट अशी बिझनेस आयडिया घेऊन आलेलो। 9 रुपयाचं प्रोडक्ट आपल्याला 270 रुपयाला विकायचं आहे। 270च काय 900 रुपयापर्यंत तुम्ही विकू शकता। थोडीशी व्हॅल्यू जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकले तर लाखो रुपयाचे क्लासेस करून सुद्धा तुम्हाला जे नॉलेज मिळत नाही ते या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहे। फ्रीमध्ये मिळत आहे तर त्याचा कुठे दुरुपयोग होऊ देऊ नका। निश्चितच तुम्ही 9 रुपयाचा प्रोडक्ट 270 ते 900 रुपयापर्यंत विकू शकता आणि 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो। आणि जर का तुम्हाला जर व्हिडिओ जर पटला नाही, जर तुम्हाला जर वाटलं की हा फेक व्हिडिओ आहे तर तुम्ही कमेंटमध्ये काही मला शिव्या सुद्धा देऊ शकता, पण निश्चितच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला प्रूव्ह होईल की नाही आपण जे बोलत आहे ते खरं बोलत आहे। तर आपलं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे जीपीएस सिस्टीम। जीपीएस सिस्टीम तुम्ही म्हणाल की लाखो रुपये म्हणजे कशा पद्धतीने आपण जीपीएसचं काम हे अत्यंत कमी रेटमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकतो आणि स्वतःचा ब्रँड बनवू शकतो। तर निश्चितच जीपीएस जे आहे प्रत्येक ठिकाणी एक असं डिव्हाइस आलेलं आहे की जे प्रत्येक ठिकाणी आपण वापरू शकतो। लहान मुलाच्या बॅगमध्ये, वेगवेगळ्या टू व्हीलरला, चाबीमध्ये, तुमच्या बॅगमध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे ॲप थ्रू तुमचं डिव्हाइस ट्रॅक करू शकता। तुमचं लहान मुलाचं जर बॅग असेल तर बॅगमध्ये तुम्ही जर एखाद्या ठिकाणी ते छोटंसं डिव्हाइस लपून ठेवलं तर तुम्ही त्याला ट्रॅक करू शकता की कुठं आहे, काय आहे, किंवा जे यंग आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता की कशा पद्धतीने तो कुठे गेलेला आहे, दिवसभर कुठे कुठे गेला होता, कॉलेज सोडून सिनेमा हॉलमध्ये तर गेला नाही ना, प्रत्येक गोष्टीचं ट्रॅकिंग तुम्ही करू शकता। तर हे जे डिव्हाइस आहे तर हे आपल्याला कसं परचेस करायचं आहे मी तुम्हाला साईडला लावलेलं आहे। या डिव्हाइस सोबत जे आहे आपल्याला काम करायचं आहे। तर आता जे आपण जर पाहिलं तर आपले जे रिलेशन आहे, इंडियाचे रिलेशन जे आहे ते चायना सोबत बरोबर नाही आहे, पण चायनाच्याच बाजूला जे व्हिएतनाम आहे तर व्हिएतनाम मधून आपण हे सहज इम्पोर्ट करू शकतो आणि कमी इम्पोर्ट ड्युटी सुद्धा आपल्याला इथे पे कराव्या लागतात। आणि निश्चितच आपण हे जे साईडला मी एक स्क्रीनवर तुम्हाला डिव्हाइस दाखवलेला आहे जे अलीबाबा साईट आहे, अलीबाबा वरून आपण हे परचेस करू शकतो। आपण तुम्ही साईडला बघू शकता कशा पद्धतीने फक्त 0.9 to 0.38 डॉलरमध्ये आपल्याला हे डिव्हाइस पडत आहे। म्हणजे आपण जर डॉलरच्या रेटमध्ये जर विचार जर केला तर फक्त 9 रुपयाला आपल्याला हे डिव्हाइस पडत आहे। 9 रुपयाला डिव्हाइस पडत आहे आणि 9 रुपयाला आलेलं डिव्हाइस हे जे आहे आपण प्रायमरी स्टेजवर जे आहे तसं डायरेक्ट तुम्ही 50 रुपयाला विका, 100 रुपयाला विका, 200 रुपयाला विका, 250 रुपयाला विका, 250-300 रुपयापर्यंत तुम्हाला सहज या डिव्हाइस साठी कुणी सुद्धा पे करणार आहे। आपल्याला फक्त ते तिथून मागवायचं आहे आणि विकायचं आहे। हे एक सिंपल फॉर्म्युला झाला। त्यानंतर आपण जर सेम डिव्हाइस जर अमेझॉनवर रजिस्टर करून जर टाकले तर अमेझॉनवर राईट हँड साईडला मी तुम्हाला दाखवलेलं आहे की राईट हँड साईडला 10 डिव्हाइस जे आहे 2700 रुपयाला आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे हे जे 9 रुपयाचं डिव्हाइस आपल्याला 270 रुपयाला आपण विकू शकतो। 270 रुपयाला आपण सहज हे जे आहे अमेझॉन वरून सेल केल्या जात आहे। पण याच्यामध्येही सुद्धा आपण आणखी काय करू शकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे आणखी एक फंड आहे की याच्यामध्ये जे आहे हे जे आहे याच्यामध्ये सेलवर चालणारं हे डिव्हाइस आहे। सेलवर चालणारा डिव्हाइस आहे। आपल्याला जो काही मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्यासोबत आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉन्टॅक्ट करायचा म्हणजे आपल्याला डायरेक्ट व्हिएतनामला नाही जायचं आहे, तर आपल्याला जे आहे आपल्याला ऑनलाईनच त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि हे जे सेल आहे तर सेलच्या ठिकाणी आपण जर चार्जेबल जर पोर्टल जर देऊ शकलो, सी टाईप जे आहे चांगली बॅटरी यूज करून आपण जर त्याला सी टाईप चार्जरचा जो प्लग जोडून आपण जर ते जर देऊ शकलो तर निश्चितच हे जे प्रोडक्ट आहे याचं थोडं बॅटरी बॅकअप थोडासा लांब राहील आणि लांब असलेला बॅटरी बॅकअप हा जो आहे आपण 1000 रुपयाला प्रोडक्ट विकू शकतो। म्हणजे 900 रुपयाला ते 900 ते 1000 रुपयामध्ये आपण हे प्रोडक्ट विकू शकतो। याचा सुद्धा स्क्रीनशॉट मी तुम्हाला साईडला लावलेला आहे। अमेझॉनवर हा जे ड्युरेबल बॅटरी जे आहे म्हणजे चार्जेबल जो पोर्टल त्याला जोडून आपण सुंदर प्रकारे 900 ते 1000 रुपयाला हे सुद्धा प्रोडक्ट विकू शकतो। आपला बिझनेस छोटा नाही आहे, प्रोडक्ट छोटा नाही आहे, त्याचं फक्त त्याच्यावर काम करणं आपल्याला गरजेचं आहे। कुठलाही छोट्या प्रोडक्ट पासूनच आज जे ओला, उबेर, वेगवेगळे झोमॅटो हे एकदम पहिल्या स्टेप पासूनच सुरू झालेले आहे। त्याच्यामुळे हा सुद्धा बिझनेस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। तुम्हाला
तुम्ही मला सांगा की कोणता एखादा असा पर्टिक्युलर ब्रँड आहे का मार्केटमध्ये जो फक्त GPS मध्ये फेमस आहे? असा कुठलाही ब्रँड नाही आहे. हा मार्केट टोटली आपल्यासाठी व्हॅकंट आहे. आपण 100% या प्रोडक्टवर सुद्धा काम करू शकतो. आता याच्यामध्ये आपला जो काही मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्यासाठी आपल्याला एक काम करू शकतो आपण. आपल्याला सिंपल मध्ये आपल्याला फक्त एक ट्रेडमार्क घ्यायचा आहे. 4800 रुपये खर्च आहे. ते तुमचा जो काही ब्रँड नेम आहे त्या ब्रँड नेमचा ट्रेडमार्क घेण्यासाठी 4800 रुपये आपल्याला खर्च करायचे आहे. आणि आपला जो प्रोडक्ट आहे त्याला विथ ब्रँड विथ लेबल आपण मार्केटमध्ये उतरवू शकतो. आणि त्याच्यासाठी मार्केटिंगसाठी आपण सिंपल वेगवेगळ्या सेलिब्रिटीज आपण अपॉइंट करू शकतो. जर तेवढा सुद्धा आपल्याकडे फंड नसेल तर आपण छोटे जे रील स्टार आहे त्यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकतो, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण 5 लाख 10 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि अत्यंत कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. याच्यासाठी कुठलाही मोठा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आपल्याला टाकायचं काम नाही, काहीच करायचं काम नाही. सुंदर असा बिझनेस आहे. आणि मी तुमच्यापर्यंत हा कितीतरी अभ्यास करून हे बिझनेस प्रोडक्ट घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि फुकट भेटलं याचा तुम्ही कुठे दुरुपयोग करू नका. अशा पद्धतीने सुद्धा मार्केटमध्ये बिझनेस चालू आहेत. मोठ्या प्रमाणात लोक पैसा कमवत आहेत. फक्त आपला मराठी उद्योजक याच्यापासून वंचित राहिलेला आहे. आपला मराठी माणूस याच्यापासून लांब गेलेला आहे. त्यामुळे निश्चितच मी तुमच्यासाठी म्हणून हे प्रोडक्ट घेऊन आलेलो. आणि निश्चितच हे जे प्रोडक्टच्या माध्यमातून सुद्धा आपला स्वतःचा ब्रँड आपण ग्लोबली सुद्धा घेऊन जाऊ शकतो. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला सेल करायचा आहे. निश्चितच याच्या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो. आणि कुठलाही जे बिझनेस आहे तो सुरुवातीच्या स्टेजमध्ये हा कमीच राहतो. त्याच्यामधूनच हे मोठं एक वडाचं झाड हे छोटंच राहते, त्याच्यामधून मोठा वटवृक्ष तयार होतो. फ्युचर मधला पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा आज लहानच आहे. तुम्हाला आज तो माहित नाही की कोणता मुलगा हा राष्ट्रपती होणार आहे, पंतप्रधान होणार आहे. पण जो कोणी होणार आहे तो या जे मुलं आहेत आजकाल याच्यामधलाच एखादा होणार आहे. त्यामुळे कुठलाही बिझनेस हा छोटा नाही आहे. छोट्या बिझनेसला तुम्ही मोठ्या विजन करा, निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. आणि आपण तुम्हाला हे बिझनेस आयडिया कशी वाटली, आपण करू शकतो नाही करू शकत हे नक्की कमेंट करून सांगा. मी थोडं फास्ट याच्यासाठी घेतो जेणेकरून तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. वेळेचं मूल्य हे सर्वाधिकाचं मूल्य आहे. त्यामुळे कुठेही वेळ वाया घालवू नका आणि आपल्या कामाला लागा. वेगवेगळ्या याच्यासोबतच हा बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली नसेल, याच्यासोबतच आपण 80+ बिझनेस आयडिया मी तुम्हाला चॅनलमध्ये दिलेले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सुंदर बिझनेस आयडिया तुम्ही त्यातले सुद्धा एखादी सिलेक्ट करू शकता आणि ती सुद्धा करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.